जय जय रघुवीर समर्थ। शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाते, वसिष्ठापनी ज्ञान योगेश्वराते। हवे वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरू रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। यूट्यूब चॅनलवरून मी सुरेश तोफखानावाले सर्व आदरणीय श्रोतांना नमस्कार, विनम्र अभिवादन। मित्रांनो, आज महिन्याचा पहिला शनिवार 5 नोव्हेंबर। आजचा विषय आहे समर्थ स्थापित 11 मारुती। समर्थ रामदास स्वामी भारत भ्रमणाच्या नंतर जांबेत आले आणि जांबेत येऊन त्यांनी आपल्या आईचे, मोठ्या भावाचे दर्शन घेतले, आशीर्वाद घेतले आणि मग ते पुढील कार्यक्रमासाठी महाबळेश्वरला पोहोचले। समर्थांना निसर्गाची फार आवड होती व महाबळेश्वर हे स्थान अति निसर्गरम्य, पंचगंगाचे स्थान म्हणजे कृष्णा, वेणा, कोयना, गायत्री, सावित्री या 5 नद्यांचे स्थान जे एकाच डोंगरातून उगम असलेले आहेत। महाबळेश्वर म्हणजे शंकराचे अत्यंत जागृत स्थान। महाबळेश्वर स्थानाची निवड यासाठी की हिंदूचे सिंहासन निर्माण झाल्याशिवाय आणि हिंदू राजाला राज्याभिषेक झाल्याशिवाय मुसलमानांचा अत्याचार थांबणार नाही हे समर्थ जाणून होते। महाबळेश्वरला समर्थांना 2 रत्ने मिळाली, एक दिवाकर देशपांडे व दुसरे अनंत देशपांडे। हे दोघे भाऊ असून तेथील अतिबलेश्वर आणि महाबळेश्वर मंदिराचे ते पुजारी होते। अनंत उत्तम कवी होता व दिवाकर अत्यंत हुशार व व्यवहारदक्ष। हाच दिवाकर पुढे समर्थांचा उत्तराधिकारी झाला। दिवाकर समर्थांची सर्व राजकीय कामे पाहत असे। महाबळेश्वर हे असे स्थान जेथून प्रतापगड दिसू शकते व दुर्बिणीने पाहिल्यास प्रतापगडाच्या जंगलातील हालचालीसुद्धा पाहता येतात, म्हणून राजकीय दृष्टीने सुद्धा हे स्थान महत्त्वाचे आहे। समर्थ महाबळेश्वराच्या जंगलात हिंडू लागले। त्यांना कोणत्याही जनावरांची भीती नाही। असे म्हणतात की मोठे मोठे वाघ, सिंह, सर्प, नाग ही अशी विषारी जनावरे समर्थांच्या पुढे शांत होत असे। तसेच एकदा तेथील ब्रह्मारण्यात समर्थ हिंडत असताना त्यांना तेथे एक पर्णकुटी दिसली। त्या पर्णकुटीत एक दाम्पत्य राहत होते। कुटी पाहिल्यावर समर्थांनी ओम भवती भिक्षाम देही अशी गर्जना केली। कुटीतील स्त्रीने समर्थांना आत बोलवले। हे दाम्पत्य म्हणजे प्रत्यक्ष श्रीराम व भगवती सीता। म्हणजे या पर्णकुटीत अवघ्या ब्रह्मांडाचा ग्रस्ताश्रम होता म्हणायचं। समर्थ आत आले। तेथील पुरुषाने म्हणजे प्रत्यक्ष श्रीरामाने पाद्यपूजन करण्याची आपली इच्छा व्यक्त केली, पण समर्थ म्हणाले, मी कोणाकडूनही पाद्यपूजन करून घेत नाही। मग सीतामाताने सर्व पदार्थ वाढलेले ताट समर्थांना पुढे ठेवले। सीतामाता श्रीरामाला समर्थांसंबंधी प्रश्न विचारतात व श्रीराम तिला समर्थांची अंतर्स्थिती समजावून सांगतात। समर्थांनी ब्रह्मचर्य आश्रम धारण केला आहे असे जेव्हा सीताला सांगितले, तेव्हा सीतामाता रामांना विचारते की तुम्ही गृहस्थाश्रम का धारण केला? त्यावर श्रीराम म्हणतात, आपण जर गृहस्थाश्रम धारण केला नसता तर अशा पुण्यपुरुषाला जेवायला घातण्याचे पुण्य आपल्याला मिळाले असते का?
जेवण झाले, विडा घेतला, बस समर्थ निघून गेले. समर्थ गेल्यावर सीतेने पत्रावळ उचलली. त्या पत्रावळीखाली पत्रावळी हजार, शेकडो, लाखो अशा पत्रावळी निघाल्या म्हणतात. आणि असं की एका पवित्र पुरुषाला जेवू घातल्याने लक्ष भोजन घालण्याचे पुण्य प्राप्त होतात म्हणतात ना, ते असे आहे. हा प्रसंग अगदी खरा आहे. कारण एकदा वेणाबाईंना स्वप्नात रामचंद्रांनीही हा प्रसंग सांगितल्याचे म्हटले, तेव्हा समर्थांनी ही सर्व सविस्तर माहिती सांगितली होती. आता समर्थ जेवण झाल्यावर पर्णकुटीतून बाहेर पडले व थोड्या दूर गेल्यावर मागे ओढून पाहतात तर तेथे पर्णकुटी नाही, अदृश्य झाली, कोणी नाही. त्यामुळे आपल्याला भिक्षा घालणारे, जेवण देणारे दाम्पत्य प्रत्यक्ष श्रीराम व भगवती माता जानकी असावी हे त्यांच्या ध्यानात आले. समर्थांनी गिरीधर स्वामींना सांगितले होते की संपूर्ण भारत भ्रमणात त्यांच्या संरक्षणासाठी पुढे श्रीराम व मागे श्री लक्ष्मण धनुष्य घेऊन सतत राहत असे. श्रीराम व हनुमंत यांचे दर्शन समर्थांना नित्य होत असे आणि भावी कार्यक्रमासाठी त्यांचे मार्गदर्शनसुद्धा प्राप्त होत होते. वर्ष 1645 ते 1649 समर्थांनी महाबळेश्वर, वाई, कराड, मसूर, चाफळ, कोल्हापूर, सांगली, चंद्रगिरी, उंब्रज इत्यादी ठिकाणी मुक्त संचार केला होता व जागोजागी हनुमंताची मंदिरे स्थापित केली. हे स्थान आदिलशाही मुलखातले होते. समाजाने हनुमंतासारखे बलशाली व्हावे व बुद्धिवैभव कमवावे यासाठी समर्थांनी जागोजागी हनुमंताची मंदिरे स्थापित केली. ही मंदिरे म्हणजे त्या काळातील व्यायामशाळा होत. अनेक तरुण त्या हनुमान मंदिरात येत असत आणि सकाळी व्यायाम करीत असे. हनुमंताच्या समोर व्यायाम केल्याने वेगळाच परिणाम होतो बरं का. गाव तेथे मारुती हे समर्थांच्या जीवनातला कार्याचे अविभाज्य अंग होते. समर्थांनी देशभरात हजारो हनुमान मंदिरे स्थापित केली. रामभक्ती व हनुमान उपासना हे दृढ झाली पाहिजे, त्यासाठी समर्थांनी कथा, कीर्तन, उत्सव अशी सर्व कार्य केले व जनजागरण केले. समर्थाला रामभक्ती इतकी उत्कट होती, समर्थांची रामभक्ती इतकी उत्कट होती की सर्वसामान्य माणूस त्यांच्याकडे सहजच आकृष्ट होत असे. समर्थांनी जरी हजारो हनुमान मंदिरे स्थापित केली तरी पण त्यांनी स्थापित केलेले 11 मारुती विशेष मानले जातात. रामभक्ती निर्माण करण्याशिवाय स्वभावाताली खंडणाऱ्या राजकीय हालचालीवर जागरूक राहून लक्ष ठेवणे हा उद्देश या 11 मंदिराशी आहे. हे 11 मारुती मंदिरे म्हणजे स्वराज्याच्या चळवळीच्या योग्य अशा कार्यशाळा असाव्या. या 11 मारुतीच्या पूर्वी समर्थांनी सर्वप्रथम टाकळी येथे तपश्चर्या करीत असताना गोमयाचा मारुती स्थापित केला होता. पण याची गणना या 11 मारुतीत नाही. टाकळी म्हणजे समर्थांचे पहिले मठ व या मठाचा अधिकारी म्हणजे मठपती उद्धव हा समर्थांचा पहिला शिष्य. 11 या अंकाचे काही विशेष महत्त्व पण असावे कदाचित. वर्ष 1674 साली समर्थांनी लिहिलेल्या एक आनंदवन भुवन काव्यात अशा प्रकारची एक ओवी पण आहे. या 11 मारुतीला संबोधून कदाचित ती असावी. ती ओवी अशी आहे: 11 11 बहु 11 काय 11 कळेची ना. 11 11 बहु 11 काय 11 कळेची ना. गुप्त ते गुप्त जाणावे आनंदवन भुवने. म्हणजे हे 11 मारुती जे स्थापित केले झाले होते ते काहीतरी गुप्त राजकारणासाठी असावे.
गुप्त राजकारणाचा या 11 मारुतीशी काय संबंध आहे हे काही कळत नाही. समर्थांनी हनुमंताची 11 स्तोत्रे पण रचली आहेत. भीमरूपी स्तोत्र हे स्तोत्र चाफळच्या वीर मारुती समोर रचले आहेत. आता या 11 मंदिराची माहिती थोडक्यात आपण पाहूया. सर्वप्रथम शहापूरचं मारुती मंदिर 1644-45च्या सुमारास स्थापित झाले. कृष्णात तरी स्थापित 11 मारुतील हा पहिला मारुती होय. येथे हनुमानाची मूर्ती पूर्वाभिमुख असून उंची 2 मीटर आहे. याला चुन्याचा मारुती पण म्हणतात, कारण मूर्ती चुन्याची. मारुतीने डाव्या पायाखाली एका राक्षसाला दाबून ठेवले आहे. आक्रमक अशी ही मूर्ती म्हणून याला प्रताप मारुती पण म्हणतात. येथे चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. मसूर 1645 ते 46च्या दरम्यान पुणे मिरज या रेल्वेवर मसूर हे स्टेशन आहे. मसूरची मूर्ती शहापूरच्या मूर्तीच्या तुलनेत किंचित लहान आहे. मूर्ती पूर्वाभिमुख आहे. मुकुट घातलेला मारुती, कानात कुंडले, गळ्यात माळ, कमरेला कोपीन व कटीमेखला शोभायमान आहे. चाफळच्या राम मंदिराच्या स्थापनापूर्व समर्थ मसूर येथे रामजन्माचा उत्सव नित्य करीत असे. मसूरचा देवळात दर्शनार्थी लोकांसाठी राहण्याची सोय पण आहे. नंतर तिसरा आणि चौथा मारुती 1648च्या दरम्यान चाफळ येथे. चाफळ येथे 2 मारुती आहेत. एक तर दास मारुती व दुसरा प्रताप मारुती. चाफळ हे स्थान म्हणजे समर्थांची कर्मभूमी म्हणावी लागेल. सुमारे 20 वर्षे ते येथे राहिले आहेत. येथे जवळच मांड नदी आहे. श्रीराम मंदिराची जी जागा ती आधी स्मशानभूमी होती, पण समर्थांच्या प्रेरणेने सर्व शिष्यांनी ती जागा स्वच्छ केली व मग तेथे श्री राम मंदिर उभारण्यात आले. येथील राम मंदिर समोर जे मारुती स्थापित आहे तो दास मारुती, कारण हा दास्य भावात आहे. 2 मीटर उंचीची मूर्ती खूपच रेखीव व सुंदर आहे. मंदिराच्या मागे सुमारे 100 मीटरच्या अंतरावर समर्थांनी अजून एक मारुती स्थापित केला आहे. हा मारुती रुद्ररूपात असून 2.5 मीटर उंचीचा प्रताप मारुती म्हणून प्रसिद्ध आहे. प्रताप मारुती म्हणजे चाफळ परिसराचे संरक्षण करणारा मारुती असं मानलं जातं. रामनवमीचा उत्सव नंतर हनुमान जयंतीला सुद्धा इथे दोन्ही मारुतीच्या मंदिरात मोठा उत्सव साजरा केला जातो. त्यानंतर शिंगणवाडीचा 1648 हा मारुती पण चाफळच्या परिसरातच आहे. सुमारे 1.5 किलोमीटर अंतरावर छोटीशी एक टेकडी आहे आणि तेथे शिंगणवाडी हे छोटंसं गाव, तेथेच हा मारुती आहे. त्या छोट्या टेकडीला तेथील ग्रामीण लोक खडी म्हणतात, म्हणून याला खडीचा मारुती पण म्हणतात. लहान आकाराची मूर्ती असून याला बालमूर्ती पण म्हटले जाते. मूर्ती उत्तराभिमुख आहे. या स्थानाचे विशेष महत्त्व म्हणजे याच स्थानी शिवाजी महाराज व समर्थांची भेट झाली होती. याच भेटीत महाराजांनी समर्थांचा अनुग्रह पण घेतला होता. तो वर्ष 1649 वैशाख महिन्यात. जवळच रामघळी आहे, तेथे समर्थ ध्यानात बसत असे. या मंदिराची देखरेख चाफळच्या देवस्थानाकडे आहे. हनुमान जयंतीचा येथे फार मोठा उत्सव असतो. नंतर उंब्रजचा मारुती 1649मध्ये. उंब्रज हे स्थान पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर साताऱ्याहून 40 किलोमीटर अंतरावर आहे. कृष्णा नदीच्या काठी बसलेले हे गाव. येथे स्नानासाठी समर्थ नित्य जात असे. कृष्णा नदीस मांड व तारळी नदी येथे मिळते, म्हणून हे स्थान त्रिवेणी संगम तीर्थस्थानाचे याला महत्त्व आहे. येथून चाफळ
सुमारे 9-10 किलोमीटरच्या अंतरावर आहे. मारुतीची मूर्ती पूर्वाभिमुख, पण मंदिराचे द्वार जे आहे ते उत्तराभिमुख आहे. चुना, वाळू व ताग याच्या मिश्रणाने बनलेली ही मूर्ती 6 फूट उंचीची. नदीच्या पात्रातील एका खडकावर मारुतीचे उमटलेले पाऊल आहेत असे सांगितले जाते. हनुमान जयंती येथे मोठ्या प्रमाणात साजरी होते. याच्यानंतर 7वा मारुती हा आहे माझगावचा मारुती. चाफळपासून 2-2.5 किलोमीटर अंतरावर उंब्रज चाफळच्या रस्त्यावर हे माझगाव आहे. मारुतीचे तोंड पश्चिमेकडे अर्थात चाफळच्या राममंदिराच्या दिशेने आहे. या मारुतीला तेथील लोक ग्रामरक्षक मारुती म्हणतात. येथील शिळेवर समर्थांनी कोरून मारुतीची मूर्ती बनवली व मंदिरात स्थापना केली. अलीकडच्या काळात समर्थ शिष्य श्रीधर स्वामी यांनी या देवळाची पुनर्बांधणी केली आणि येथे हनुमान जयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. बहेगावचा मारुती 1651च्या सुमारास. बहे हे गाव बहे बोरगाव म्हणून प्रसिद्ध आहे. येथे कृष्णा नदी दुभंगून तिथे 2 प्रवाह होतात व पुढे ते एकमेकास मिळतात. दुभंगण्यामुळे तेथे एक बेट तयार झाले आहे व तेथे समर्थांनी मारुतीची स्थापना केली त्या बेटावर. येथील मूर्ती अजानुबाहू भीमरूपी आहे. मूर्तीचे 2 विशाल हात असे आहेत की जणू काहीतरी थांबवण्याची मुद्रा असावी. त्यामुळे मूर्तीत शक्ती दिसून येते. कृष्णा नदीवर एक पूल बांधलेला असून हा परिसर खूप सुंदर आहे, मनोहारी आहे. नंतर मनपाडळे हे 1651च्या सुमारास वडगाव वाठारापासून 14 किलोमीटर अंतरावर मनपाडळे हे स्थान आहे. स्थानी नदीच्या काठी हे मंदिर आहे व वनराईमुळे परिसर खूप सुंदर आहे. जवळच ज्योतिबाचा डोंगर आहे. पन्हाळगड पण जवळ आहे. हा परिसर आदिलशहाच्या अंमलाखाली असल्याने लष्करी हालचालीचे याला फार महत्त्व आहे. मग पारगावचा मारुती 1652च्या सुमारास पुणे बँगलोर महामार्गावर वडगाव वाठार या नावाच्या पश्चिमेस पारगाव हे गाव आहे. आकाराने सर्वात लहान मारुती हा आहे. पाषाणानं कोरलेली मारुतीची मूर्ती आहे. मूर्ती फार रेखीव व सुंदर असून वीररस पण आहे. मूर्तीसमोर मोठे सभामंडप आहे. नंतर शेवटला 11वा मारुती 32 शिळ्याचा मारुती म्हणजे 1654च्या सुमारास सांगली जिल्ह्यातील हे शिराळे गाव पेठपासून 15 किलोमीटर अंतरावर आहे. येथील नागपंचमीचा उत्सव फार प्रसिद्ध आहे म्हणतात. मारुतीचे मंदिर फार सुंदर आहे व सर्व 11 मारुतीच्या देवस्थानात हे स्थान सर्वोत्तम मानले जाते. 32 शिराळा. मूर्ती उत्तराभिमुख असून मूर्तीचा भाव वीर मारुतीचा आहे. मूर्तीची उंची सुमारे 2 मीटर असून समोरच एक मोठा प्रशस्त सभामंडप आहे. म्हणतात की समर्थ शिष्य जयराम स्वामी यांनी येथे कौलारू मंदिर उभारले होते. नंतर कोणी एका भक्ताने तेथे दगडी काम पण करवले. अशा प्रकारे समर्थ स्थापित 11 मारुतींची स्थापना आपण पाहिली. समर्थांनी हजारो मारुतींची स्थापना केली, पण फक्त हेच 11 मारुती का विशेष आहेत हे काही समजत नाही, माहीत नाही. तसे पाहता टाकळीचा गोम्याचा मारुती हा पहिला मारुती, पण या 11 मारुतीमध्ये त्याची गणना नाही. असे म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांनी वर्ष 1678मध्ये या 11 मारुती मंदिरांना प्रत्येकी 11 एकर जमीन इनाम म्हणून दिल्या होत्या. आनंदवन भुवन काव्यातील 11 मारुती मंदिरांना उद्देशून समर्थ म्हणतात 11 बहु 11 काय 11 कळेचे ना, गुप्त ते गुप्त जाणावे,
आनंदवन भुवनी. अशा प्रकारे 11 मारुती कशा प्रकारे काय महत्त्व आहे थोडक्यात जाणण्याचा प्रयत्न केला. याचा राजकीय महत्त्व आहे. महाराष्ट्रात अष्टविनायकाप्रमाणे 11 मारुतींची यात्रा पण दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे. असो, आज आपण 11 मारुतींबद्दल चिंतन थोडंसं केलं. आपणास आवडल्यास आपण कमेंट शेअर करा आणि अधिकाधिक सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ.